आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि गावकऱ्यांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24व्या बैठकीमध्ये त्यांनी आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या गरमसूर, मरकसूर आणि एनीदोडका व इतर 2 गावं जे मागच्या अनेक वर्षापासून पुनर्वसनाची प्रतीक्षा करत होते, कारण वन्य प्राण्यांचा त्यांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी जंगलाच्या भागात व्हायचा। इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेलं पुनर्वसनाची ही मागणी त्यांनी ही राज्य वन्य मंडळाच्या बैठकीमध्ये मान्य केली आणि आज आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या ह्या 5 गावांतील लोकांचा प्रश्न, पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला आहे। नाही, निश्चितपणे, कारण अनेक वर्षापासून या गावकऱ्यांची मागणी होती आणि आज मला देखील समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि वनमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब यांनी पुढाकार घेतला, यांनी ह्याला मंजुरी दिली आणि आज अंतिम मान्यता ह्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळालेली आहे। आता मागच्या आठवड्यात बैठक त्या ठिकाणी मंडळाची संपन्न झाली, त्याची प्रोसिडिंग येतील आणि लवकरात लवकर या लोकांना चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन त्यांच्या मागणीनुसार करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे। हा पुनर्वसनाचा प्रश्न जो होता प्रलंबित, तो फार 10 वर्षापासून होता आणि पालकमंत्री आणि खासदार आणि मुख्यमंत्री साहेब आणि वनमंत्री साहेब यांनी तो मार्गी लावला। त्याबद्दल त्यांचे मी या समितीच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। आज आमच्या गावामध्ये 10 वर्षापासून जनावरांची खूपच होती, जाण्याने मुलांची खूप अपघात होती, जाण्याला साधन न होतं। गरमसूर म्हटलं की सेंट्रल जेलच होतं आमचं ते। म्हणजे जेव्हाचे पंकज भाऊ आले तेव्हाचे त्यांनी लई काही कामं केले आमच्या इथे आणि आम्हाला शाश्वती होती की पंकज भाऊ आले तर आमचं काम पुनर्वसन हे जे काही आमच्या समस्या आहेत त्या पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा होती।